आजचा जो विषय आहे हा विषय थोडासा काही लोकांना न आवडणारा आहे. कारण मी काही गोष्टी अशा सांगणार आहे की ज्या आतापर्यंतच्या आपल्या वैचारिक परंपरेला धक्का देणाऱ्या आहेत. तर ती पहिली गोष्ट ही की फिलॉसॉफी आणि तत्वज्ञान हे समानार्थी शब्द नाहीत. हे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. नुसते वेगळेच नाहीत तर परस्पर विरोधी आहेत. पण आपलं दुर्दैव असं आहे की आपल्या विद्यापीठामध्ये तत्वज्ञान आणि फिलॉसॉफी हे दोन्ही विषय एकाच नावानं शिकवले जातात. आता विद्यापीठांना जर जी गोष्ट समजली नसेल की विद्यार्थ्यांना काय समजेल. अनेक महाविद्यालयातून हा विषय बंद झाला आहे. काही विद्यापीठांनी सुद्धा तो बंद करण्याचा शहाणपणा केला आहे. गंमत अशी आहे की सगळ्या पाश्चात्य देशांमध्ये विषय कोणताही असो, अभियांत्रिकी असो, वैद्यकीय असो, कोणताही तत्वज्ञान शिकवलं जाते. तर यासाठी की तुमचं क्षेत्र कोणतंही असलं तरी तुम्हाला विचार चांगला करता आला पाहिजे. आणि तत्वज्ञान हे विचारांचं शास्त्र आहे. म्हणून ते सर्वत्र शिकवलं जाते. आपल्याकडे विचारावरच बंदी असल्यामुळे महाविद्यालयांनी आणि सरकारांनी आणि विद्यार्थ्यांनी तो सोडून दिला असेल तर त्याचं आश्चर्य करण्याचं कारण नाही. फक्त आपल्यातला आणि पाश्चात्यातल्या ज्ञान क्षेत्रातला फरक तेवढा आपण लक्षात घेतला पाहिजे. हा फरक स्पष्ट करून समजून घ्या. तत्वज्ञान म्हणजे काय? तत्वज्ञान याचा अर्थ तत्व, या तत्वाचं ज्ञान. आणि हे तत्व काय आहे? ते तत्व म्हणजे हिंदूंसाठी किंवा वैदिकांसाठी ब्रह्म आहे. बौद्धांसाठी अर्हतपद आहे. मुसलमानांसाठी अल्लाह आहे. ख्रिश्चनांसाठी होली घोस्ट आहे किंवा अब्राहम आहे किंवा जीसस आहे किंवा त्याच्याशी सायुज्यता आहे. आता हे ब्रह्म, अल्लाह, होली घोस्ट, ईश्वर, गॉड यांच्यापैकी कोणालाही आजपर्यंत कोणीही पाहिलेलं नाही. ज्या गोष्टी दिसत नाहीत, ज्या गोष्टी अनुभवाला येत नाहीत, ज्या गोष्टी इंद्रिय गोचर नाहीत, त्या सत्य मानायच्या आणि त्यांचा अभ्यास करायचा, याचं नाव तत्वज्ञान. आपल्या देशात पुन्हा सगळ्या या तत्वज्ञानापैकी प्रत्येकाचा संबंध कोणत्या ना कोणत्या धर्माशी आहे. ब्रह्मज्ञानाचा संबंध वैदिकांशी आहे. अर्हत पदाचा संबंध बौद्धांशी आहे. अल्लाचा संबंध इस्लामशी आहे. होली घोस्टचा संबंध यहुदी आणि ख्रिश्चनांशी आहे. आता यातलं कुणीही पाहिलेलं नाही. लोकांनी काय पाहिलंय? लोकांनी यांचं वर्णन करणारी माणसं पाहिली आहेत आणि वर्णन करणाऱ्या माणसांनी जे लिहून ठेवलंय ते वाचलंय. म्हणजे आपण लिहून ठेवलेल्या शब्दावर विश्वास ठेवणारे लोक याला शब्द प्रामाण्य म्हणतात. वेदांनी सांगितलं आहे ना, मग ते बरोबरच असलं पाहिजे. कुराणाने सांगितलं आहे ना, मग ते बरोबरच असलं पाहिजे. अरे पण अनुभवलं आहे का? आपण ब्रह्मा, विष्णू, महेश ही नावं ऐकतो. कुणी पाहिली आहेत? बुद्धांनी अर्हतपद सांगितलं. अर्हतपद म्हणजे काय? तर ज्यांनी सगळ्या इच्छा जिंकल्या आहेत. हे सगळे धर्म सांगतात की इच्छा जिंका, शरीर जिंका, कारण ते तुच्छ आहे. हे जग मिथ्या आहे असं आपला शंकराचार्य म्हणाला. म्हणजे जे दिसते
अनुभवाला येते, इंद्रिय गोचर आहे, ते मिथ्या आहे. आणि जे दिसत नाही ते ब्रह्म, तो अल्लाह, हे सत्य आहे. आता ही गोष्ट हजारो वर्षापासून आपल्या मनावर बिंबवली असल्यामुळं आम्ही लहानपणापासून ती खरीच मानत आलो, अजूनही मानतो. एखाद्या मोठ्या समाजसेवकाच्या दर्शनाला किती लोक जातात आणि कुंभमेळ्याला किती लोक जातात. म्हणून वेदांनी सांगितलं ते खरं, त्रिपिटकामध्ये आलं ते खरं, कुराणामध्ये आलं ते खरं. कारण त्यात ते दिसत नसलं तरी शब्दात आहे. याला शब्द प्रामाण्यवाद म्हणतात. आमच्यामध्ये जे विचारवंत लोक आहेत ते असं म्हणतात की शब्द प्रामाण्य झुगारलं पाहिजे. म्हणून तत्वज्ञानाचा अर्थ दिसत नाही त्याला सत्य मानण्याकडे जाणारा आहे. आणि हा प्रकार केवळ श्रद्धेचा आहे. आणि श्रद्धा ही कधीही नुसती श्रद्धा नसते, ती नेहमी अंधश्रद्धाच असते. अंधश्रद्धा आणि श्रद्धेमध्ये काही फरक नाही. माणसावरचा विश्वास तेवढा खरा असतो, न दिसणाऱ्या गोष्टीवरचा विश्वास हा अंधविश्वास असतो. त्यामुळं तत्वज्ञान असं म्हटलं की आपल्या समोर ते विषय येतात जे दिसत नाही, अनुभवाला येत नाहीत. ते गंमत अशी आहे की जगाचा इतिहासच त्याचा आहे. सगळ्या वेदांनी, उपनिषदांनी, पुराणांनी जे सांगितलं त्यावरच आमची समाज व्यवस्था आज उभी आहे ना. आपल्यातला जातीयवाद काय आहे, आपल्यातली विषमता काय आहे, स्त्रियांना कमी लेखण्याची आमची वृत्ती काय आहे. रामानं सीतेला सोडलं, प्रधानमंत्रीनेही सोडलं आपल्या. त्यामुळे आदरणीय आहे, परंपरा आहे. कधीतरी सत्य काय आणि सत्याचा आपण अनुभव घ्यायचा, तो कसा. तर सत्य हे शब्दात नसते, सत्य हे अनुभवात असते. ज्याचा अनुभव येतो ते सत्य. आणि अनुभवाला जे सत्य म्हणतात ते फिलॉसॉफर्स असतात. आणि जे शब्दाला सत्य मानतात ते तत्वज्ञ असतात. यात आणखी एक भाग आहे. तत्वज्ञान हे कोणत्याही धर्माचं असो, ते तुम्हाला आहे या जगाकडून नसलेल्या, न दिसणाऱ्या जगाकडे नेते, म्हणजे मागे नेते. म्हणून फिलॉसॉफीचा संबंध ज्ञानाशी, तर्काशी, बुद्धीशी, विवेकाशी, विचाराशी आणि प्रगतीशी आहे. तत्वज्ञान हे थांबवणारं प्रकरण आहे माणसांना. ही एकदा गोष्ट समजून घेतली किंवा न समजली तरी माझ्या शब्दाखातर लक्षात घ्या, हे एकदा आपण समजून घेतलं की मग आपण याचा विचार करू शकतो. वेद आहेत, ज्ञानवंतांनी लिहिलेत, आणि वेदातला प्रत्येक शब्द खरा आहे अशी आपली श्रद्धा आहे. जे वेदबाह्य आहे ते पाप आहे, ते वाईट आहे, अशी ही आपली श्रद्धा आहे. 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत, 10 प्रमुख उपनिषद आहेत. इथे एक गोष्ट विषयांतर म्हणून सांगतो. आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांच्या मनामध्ये एक गोष्ट ठासलेली आहे की वेद बहुतेक ब्राह्मणांनी लिहिले असले पाहिजे.
वेद ब्राह्मणांनी लिहिलेले नाहीत. वेद ब्राह्मणांनी लिहिलेले नाहीत. विश्वामित्र हा क्षत्रिय होता. ऐलुसा हा दलित होता. जाबाला हा दलित होता. सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मिळून वेद लिहिलेत. आपले पूज्य ग्रंथ कोणते आहेत? आपले पूज्य ग्रंथ धर्मग्रंथ आणि महाकाव्य रामायण महाभारत आहे. रामायण लिहिणारा वाल्मिकी कोण होता? कोळी जातीतला होता. महाभारत लिहिणारा व्यास कोण होता? तो तर एका कोळीणीला तिच्या लग्नाआधी झालेला मुलगा होता. तर कधीतरी आपण हे समजून घेतलं पाहिजे की तुमच्या माझ्या देशाचा इतिहास आणि आपली संस्कृती ही तळागाळातल्या माणसांनी बनवलेली आहे. आम्ही आपलं फक्त त्याच्यावर आपले शिक्के उमटवून ठेवलेले आहेत. महावीराच्या तत्वज्ञानात त्यांनी 5 प्रकारचे उपदेश केलेत. अहिंसा, ब्रह्म म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह. आता त्यातला ब्रह्मचर्य हा ताप असा आहे की त्याचा जर अंगीकार त्याच्या शिष्याने केला असता तर त्याचा धर्म एका पिढीतच संपला असता. अरे मी विनोदानं म्हणत नाही, पण हे तर्कानं घ्या ना. तर्कानं घ्या. इतके कडक नियम आहेत की आपण वर्तमानपत्रामध्ये मी वाचतो जैन वर्तमानपत्र यांचे धर्मग्रंथ म्हणून. अलीकडे जैन मुली जैन कुटुंबात लग्न करायला तयार होत नाहीत कारण सूर्यास्ताच्या आधी जेवावं लागतं. मग डिनर कसं घेणार हॉटेलमध्ये? ते हे जे ताप आहे ना, हे ताप आपल्याला जाणवत नाही कारण आम्ही ते वाचत नाहीत आणि ते समजून घेण्याचाही प्रयत्न केला. हे जैनांचं. ह्याच्या पलीकडे गेलं की मी गुरु नानकांच्या गावाला नाही गेलो, पण सुवर्ण मंदिरात 3 दिवस राहिलो आहे. गुरु नानकानं शांतता सांगितली, पण त्याचे सगळे अनुयायी अजूनही कट्यार लावूनच हिंडतात ना. कट्यार त्यांनीही सांगितली आहे. आणि जगातले सर्वात 2 कर्मठ धर्म जर कोणते असतील तर एक यहुदी आणि दुसरा शीख. आज 21व्या शतकात सुद्धा केश, कंगवा, कट्यार बाळगतात. त्यामुळं इस्लामच्या बाबतीत तर काय बोलायचं. इस्लामनी स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं नाही, स्त्रियांचं अस्तित्वच मान्य केलं नाही. पण त्याच्या धर्मामध्ये काही फार चमत्कारिक आणि चांगल्या गोष्टी आहेत. मी कुराण वाचलंय म्हणून सांगतो. इल्म या नावाचा शब्द त्याच वारंवार येतो. इल्म याचा अर्थ ज्ञान. याचा अर्थ ज्ञान. तो म्हणाला ज्ञानाची उपासना करा. त्याचं एक वाक्य असं आहे की ज्ञानाची शाई ही शहीदाच्या रक्तापेक्षा पवित्र असते. हे कोण म्हणतं? हे वेद नाही म्हणत, हे पैगंबर म्हणतो. तो आपल्या त्यांनी भयंकर कत्तली केल्या, माणसं मारली, राज्य वाढवलं, साम्राज्य सगळं. पण आपल्या लोकांना तो असं म्हणाला की शेजारचं घर उपाशी असेल तर तुम्ही जेवू नका. आता यामध्ये आणि वैदिकांच्या उपदेशामध्ये फरक काय? फरक काय नाही. बायबलही तेच सांगते. बायबलही तेच सांगते. येशू हा दयाघनच होता. काट्याचा मुकुट डोक्यावर घेऊन सुळावर चढला ना, आणि सुळावर चढताना तो सगळ्या समाजाच्या पापाचं ओझं आपल्या अंगावर घेऊन समाजाला पापमुक्त करून मरण पावला. अशी श्रद्धा ख्रिश्चन धर्माची आहे. पण ख्रिश्चन धर्माने जगात सर्वात जास्त माणसं मारली हेही खरं आहे.
किती धर्मांनी किती युद्ध केली आहेत आणि तीही मूल्यांच्या नावावर केली आहे, धर्माच्या नावावर केली आहेत. मागे एकदा मी इथंच बोललो होतो की जगाच्या इतिहासात 1400 युद्ध झाली, त्यातली 1250 युद्ध धर्मासाठी झाली. किती माणसं मेली असतील. आणि हे धर्म पुन्हा तत्वज्ञान सांगणारे आहेत, तत्वज्ञान सांगणारे आहेत. यातला कोणताही धर्म फिलॉसॉफी सांगत नाही, ज्ञान सांगत नाही, श्रद्धा सांगतंय. इस्लाममध्ये काय म्हणतात मुल्ला मौलवी, तुम्ही इमान आणा, बाकी सगळं विसरून जा. वेद वाचा, बाकी काही वाचण्याची गरज नाही. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, व्यासाने जे सांगितलं त्या पलीकडे जगात काही नाही. आणि कोरोनात सगळं ज्ञान हवं असल्यामुळे जगातले सगळे ग्रंथालय जाळून टाका असं इस्लाम म्हणतो. अलेक्झांड्रियाचं ग्रंथालय 6 महिने जळत होतं ना त्यांच्यामुळे. तो ज्ञानमार्ग नाही, श्रद्धेचा मार्ग आहे. श्रद्धा हा हृदयाचा, मनाचा विषय आहे. ज्ञान हा मेंदूचा विषय आहे. जेव्हा आपण मेंदूच्या विषयाकडे जातो तेव्हा मग श्रद्धा जाते, विचार येतो, तर्क येतो, बुद्धी येते, अनुमान येतात, अंदाज बांधणं येतं आणि ते खरं करणारही येतं. पण सगळ्या जगभरच्या समाजाची एक अतिशय तापदायक गोष्ट प्लेटोनी सांगून ठेवलेली आहे. तुम्हाला विचार कोण करतं? विचार व्यक्ती करते. एकटी असली म्हणजे विचार करते, तर्क करते. तीच व्यक्ती गर्दीत गेली म्हणजे ती झुंडीचा भाग होते आणि झुंडीला ज्ञान नसते, मन असते. म्हणून जेवढ्या कत्तली, जेवढी अयुद्ध, जेवढ्या हाणामाऱ्या जगात झाल्या ते झुंडींनी केल्यात. व्यक्तींनी फार तर मारामाऱ्या केल्या असतील, फार तर मारामाऱ्या केल्या असतील. तर ताप असा आहे की झुंडी जमवण्याचं शास्त्र हे धर्मांना जमतं. हिंदूंच्या झुंडी असतात, हिंदू मधल्या जातींच्या झुंडी असतात, ख्रिश्चनांच्या झुंडी असतात, मुसलमानांच्या झुंडी असतात. जाती धर्माचे मोर्चे आपण पाहतोच ना. प्लेटोने एक छान गंमत सांगितली. तो म्हणाला त्या झुंडीतून मिरवणुकीत मिरवत जाणारे जे लोक आहेत ते जिंदाबाद मुर्दाबाद असं करत जातात. त्यातल्या एखाद्याला बाहेर बोलवायचं आणि असं सांगायचं की आता तू एकटाच जा रस्त्यानं असं ओरडत. तो म्हणेल नाही, कारण असं एकट्यानं ओरडत जाणं हा वेडेपणा आहे. म्हणजे जे एकट्याने केला तो वेडेपणा असतो, तो झुंडीत केला की पराक्रम असतो. हे आपण हे आपल्या राजकीय पक्षांनी, पुढाऱ्यांनी, नेत्यांनी, झेंडेकरी आणि वारकरी जे आहेत, सध्या तिकडेही वारकऱ्यांची संख्या फार वाढलेली आहे. समजून घेतलं पाहिजे की नाही. आपले वेद लिहिणारा एक ऋषी विलासभाऊ इतका बदमाश होता की त्याचे हातपाय बांधून त्याच्या बायकोनं आणि त्याच्या पोरांनी त्याला गंगेत ढकलून सोडून दिलं. तो गेला वाहत. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलाचा रचयिता आहे तो. दीर्घतमस्काम असं त्या थोर पुरुषाचं नाव आहे. तो आपला पूज्य आहे. त्यामुळे आपली जी श्रद्धास्थान आहेत आणि ज्यांना आम्ही पूज्य मानलेलं आहे त्यांचीही कधीतरी चिकित्सा केली पाहिजे की नाही. त्यांचीही चिकित्सा केली पाहिजे. हे इस्लाममध्ये आहे, हे ख्रिश्चनांमध्ये आहे.
माणसं मारण्याचा इतिहास ख्रिश्चनांनी जगात सुरू केला. त्यांनी पहिल्यांदा यहुदी मारले, मग इतर धर्माची माणसं मारले. आपल्या इकडे काय झालं? किती युद्ध झाली आणि आपल्याकडे एकाच धर्मातल्या माणसांनी आपली माणसं मारली. शैवांनी वैष्णवांना मारलं, वैष्णवांनी शैवांना मारलं. किती लढाया झाल्या 14व्या शतकात. त्यामुळं तत्वज्ञान हे विचार करू देत नाही, उलट जे विचार करतात त्यांना ते मारते. जगात पहिले तत्वज्ञ जे फिलॉसॉफर जन्माला आले ते चार्वाक होते. पहिले फिलॉसॉफर्स ते म्हणाले ज्ञान फक्त अनुभवातून येते, शब्दातून येत नाही. म्हणून ते कौरव पांडवांच्या युद्धानंतर जेव्हा पांडव जिंकून परत चालले होते तेव्हा ते चार्वाक पांडवांना समोर गेले आणि म्हणाले, अरे भाईबंधांचा खून करून राज्य मिळवलं, काय पुण्याई आहे तुमची, कसे येणार तुम्ही स्वर्गात? तुम्हाला स्वर्ग नाही, नरक नाही, काही नाही. तेव्हा त्या ठिकाणी जमलेल्या पांडवांच्या आश्रित ब्राह्मणांनी चार्वाकांना जाळून टाकलं. हे जगात सर्वत्र झालेलं आहे. इस्लामने सुद्धा आपले चिकित्सक मारले, आपले चिकित्सक मारले आहेत. आपल्या पैकी काही लोकांना न आवडणारी गोष्टही सांगून टाकतो. बरंच न आवडणारच सांगतोय मी. आम्हाला असं आमच्या संस्कारच आहे की बौद्ध धर्म हा फार शांतता प्रिय आहे. अरे बुद्धिस्ट वॉरफेअर नावाचा ग्रंथ आहे ना, आणि बुद्धांनी केलेल्या लढायांचं उच्च वर्णन आहे. त्यात माणसं किती मारली. सम्राट अशोकाने धर्म स्वीकारल्यानंतर आपल्या 99 सावत्र भावांची हत्या स्वतःच्या हातानं केली ना, आणि 18,000 आजीवक जे मख्खली घोषालाच्या पंथाचे होते त्यांची कत्तल केली. बौद्धांनी तेच केलं. जैन राजे होतेच ना, ते काय लढाया केल्याशिवाय सत्तेवर आले होते काय? इस्लामनी तर ऑटोमन एम्पायरच उभं केलं. ख्रिश्चनांनी बायझेंटाईन एम्पायर. हे एम्पायर कसे उभे होतात? हे एम्पायर उपदेशातून उभे होत नाहीत आणि ते उपदेशातून जातही नाहीत. त्यांना घालवणारी शक्ती एकच आहे जगात, ती लोकशक्ती आहे. ती लोकशक्ती आहे. त्या लोकशक्तीचा जेव्हा जागर होतो तेव्हा या अन्यायग्रस्त व्यवस्था, मग त्या धर्माच्या असोत, तत्वज्ञानाच्या असोत, कोणाच्याही, त्या नाहीशा होतात. ही शक्ती जगाच्या इतिहासात एकट्या गांधींनी दाखवलेली आहे, दुसऱ्या कोणीही दाखवलेली नाही. कोणीही दाखवलं. हे तत्वज्ञानासंबंधी समजून घ्या. मी म्हणालो की वैदिकांनी चार्वाक मारले. नुसते चार्वाक नाही मारले, या देशातलं ज्ञानही मारलं. आपल्या देशात बाणभट्ट, आर्यभट्ट हा गणित शास्त्रज्ञ होता. बाणभट्ट खगोलशास्त्रज्ञ होता. धन्वंतरी आणि चरक हे वैद्यक शास्त्राचे नेते होते जगातले. यांची शास्त्र गेली कुठे? गेली कुठे? यांचे ग्रंथ कुठे आहेत? चाणक्याचाच एक ग्रंथ शिल्लक राहिला, कारण तो राजांनी ठेवला. चाणक्य राजनीतिज्ञ होता, पण यांचे ग्रंथ नाहीत. का नाही आहेत? तर यासाठी नाहीत की ते श्रद्धेच्या विरोधात जातात, म्हणून ते नाहीसे केले गेले. म्हणजे जे इस्लामनी अलेक्झांड्रिया आणि नालंद्यात केलं ते आपल्याही लोकांनी केलंय. जो जुन्या कराराविरुद्ध लिहिल किंवा बोलेल बायबलातल्या, त्याला मृत्यूदंड मिळेल. एक ओराल नावाचा 25-26 वर्षाचा पोरगा होता. तो म्हणाला पूर्वजन्म नाही, पुनर्जन्म नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, काही नाही, सगळं खोटं आहे.
त्याला ज्यू धर्माने शिक्षा काय दिली? देवळाच्या पायरीवर आडवं झोपवलं आणि सगळ्या लोकांनी त्याच्या अंगावर पाय देऊन देवळात जायचं असा आदेश काढला. तो त्यात मेला. बायबल विरुद्ध किंवा ख्रिश्चन श्रद्धेविरुद्ध जी स्त्री बोलेल ती वध्य आहे. 50 लक्ष स्त्रिया जाळल्या. 50 लक्ष ख्रिश्चन धर्मानं. आपणही सतीच्या नावानं तितक्याच बाया जाळल्या. काही त्यांना नावं ठेवण्यात अर्थ नाही. आपणही तितकेच वाईट आहोत. सतीच्या नावावर आपणही तेच केलं. मुसलमानांनी राजाच्या सोबत राण्या जिवंत गाडून टाकल्या त्याच्या कबरीमध्ये. आपल्या स्त्रिया धर्मपूजक का राहिल्या आहेत हाच मला पडलेला खरा प्रश्न आहे. म्हणजे नको त्याला देव मानतात, नवऱ्यालाही देव, नवरदेव काय. पण ठीक आहे, त्याच्यामुळे जर व्यवस्था टिकत असेल तर खोटं बोलायला हरकत नाही. आपल्याकडे एक म्हणतात की अप्रिय सत्य बोलू नये, तर ते नका बोलू. जगा, टिकवा. या व्यवस्था हजारो वर्ष अशा टिकल्या आहेत. या व्यवस्थेविरुद्ध जे बोलले, जे ज्ञानाच्या दिशेने गेले ते मारले गेले. मी वैदिकांचं सांगितलं, मी बुद्धांचं सांगितलं, मी जैनांचं सांगितलं. ख्रिश्चनांनी प्रचंड संख्येनं माणसं मारली. त्यांनी तर ज्ञान संपवण्याचाच प्रयत्न केला. जो जो कोणी ज्ञान सांगेल त्याला मारायचं. गॅलिलिओनी पहिल्यांदा सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीच्या भोवती फिरत नाही. तर देहदंड सांगितला आणि सांगितलं की देहदंड वाचवायचा असेल तर तुझं हे मागे घे, तुझं ज्ञान मागे घे. तो बिचारा गरीब होता, त्यांनी मागे घेतलं ना आपलं ज्ञान. कोपर्निकसने नाही मागे घेतलं, तर त्याला बहिष्कृत केलं. ज्ञान मारलं. ख्रिश्चन धर्माचेही प्रचंड ग्रंथ आहेत जगात. इस्लामचे कुराणच आपल्याला ठाऊक आहे, पण कुराणावर अनेक भाष्य लिहिली गेलीत, त्यांना हदीस म्हणतात. तर हदीसची संख्या किती आहे ते आता सांगता येत नाही. एक हदीस तर आपल्या मौलाना आझादांनी लिहिलाय. प्रश्न असा आहे की ह्या श्रद्धा अशा चालत आलेल्या आहेत. आणि ह्या श्रद्धा कशाबद्दल चालत आल्या आहेत? तर न दिसणाऱ्या देवाविषयीच चालत आल्या आहेत. न दिसणाऱ्या ब्रह्माविषयी, अल्लाविषयी, होली घोस्ट विषयी. न दिसणाऱ्या, अनुभवाला न येणाऱ्या अशा गोष्टींसाठी माणसं मारणे हे तत्वज्ञानात पुण्य मानलं जाते. हे आपण लक्षात घ्या. ते पुण्य मानलं जात. आपण आता तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफीकडे वळू. ग्रीक तत्वज्ञान जे आहे, या ग्रीकांनी तिकडे फिलॉसॉफीची मांडणी आरंभी केली. आपल्याला त्यातल्या फक्त सॉक्रेटिस, प्लेटो एवढीच नावं माहिती आहेत. एवढीच नावं नाही आहेत. सॉक्रेटिसच्याही अगोदर 400 वर्ष थेल्स नावाचा फिलॉसॉफर होता. तो म्हणाला ईश्वर विश्वर काही नाही, स्वर्ग नरक काही नाही, मृत्यूनंतर काही नाही. मग संशोधनांती तो या निष्कर्षावर आला की जगाला जगवणारी गोष्ट कोणती असेल तर पाणी आहे. म्हणून जलतत्व हेच सत्य अंतिम आहे. ते पशुपक्षात आहे, माणसांच्या देहात आहे, जमिनीवर आहे, शेतीत आहे. त्यावर अन्नधान्य पिकतं म्हणून आपण जगतो. त्याची गंमत अशी आहे की तो नाईल नदीच्या काठावर राहायचा. ती नाईल नदी आपलं पात्र दर ऋतूमध्ये बदलायची.
तो पात्र बदललं की काहींच्या जमिनी पाण्याखाली आणि नसलेल्या जमिनी वर यायच्या. मग जमिनीचे मालक कसे ठरवायचे? तर जमिनीचे मालक कसे ठरवायचे याचं शास्त्र या थेल्सनी शोधून काढलं. म्हणून तो गणितज्ञही होता आणि भूमापकही होता आणि जगातला, ग्रीक जगातला पहिला फिलॉसॉफर होता. या थेल्सच्या काळामध्येच एक ॲनाक्झागोरस नावाचा फिलॉसॉफर जन्माला आला. तो असं म्हणाला की हे जे जगात सगळं दिसतंय ना, हे सगळं एकच आहे. यांच्यातलं अंतर आणि वेग हा भ्रम आहे, बाकी सगळं एकच आहे. माणसंच नाहीत, जड जगत आणि सजीव जगत हे सुद्धा एकच आहे. त्याच्याकडे तसंच पाहिलं पाहिजे असं या ॲनाक्झागोरसचं म्हणणं होतं. त्याच्या काळात सुदैवानं धर्म नव्हते म्हणून जिवंत राहिले. त्यानंतर एक ॲनाक्झिमीन नावाचा माणूस जन्माला आला. त्याची फिलॉसॉफी असं सांगते की थेल्सने पाणी म्हटलं, हा म्हणाला हवा तत्व आहे. जग हवेवर जगते, हवा नसेल तर जग जगणार नाही. जगाला जगवणं, तारणं हे हवेचं कार्य आहे. म्हणून जगाचं मूळ तत्व हवा आहे. आता हे सगळं ऐकायला चमत्कारिक वाटतंय, पण हे याने लिहून ठेवलं आणि हे कायम आहे आज. आणि यातला सत्य कुणाला नाकारता येत नाही. पूर्ण सत्य नसेल, पण यांनी सांगितलेल्या सूत्रातला महत्वाचा मुद्दा मध्यवर्ती हा नाकारता येत नाही. एक ॲनाक्झिमॅंडर नावाचा तत्वज्ञ झाला, फिलॉसॉफर झाला. तो म्हणाला ही पृथ्वी आणि हे विश्व अंतराळात तरंगत आहे, याला काही आधार नाही खाली जमिनीत. आपल्याकडे पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर आहे असं. तो असं बिहा काही नाही, तरंगत आहे. लोक जेव्हा त्याला विचारायला लागले की मग या पृथ्वीच्या विश्वाचा तळ आहे की नाही, तर तो सत्यमार्गी होता. तर सत्यमार्ग शोधायला विश्वाचा तळ शोधायला गेला. तर कसा शोधला त्याने? तर ज्वालामुखीच्या विवारात उडी घेतली, जळून गेला. तर विश्व ही अंतराळात तरंगणारी गोष्ट आहे असं म्हणणारा ॲनाक्झिमॅंडर झाला. त्यानंतर पायथागोरस आला. त्यांनी भूमिती शास्त्र शिकवलं आपल्याला. पायथागोरसचा सिद्धांत आम्ही शाळेत शिकलो, भूमितीचे सिद्धांत. तर पायथागोरसची गंमत अशी आहे की तो एका बाजूला गणितज्ञ होता, पण तो स्वतःला देवच समजायला लागला होता शेवटी. हे काही ज्ञानी जे लोक आहे ना, त्यांच्याही डोक्याचं कधी कधी असं होते. तर तो स्वतःला देवच समजायला लागला. पण त्यांनी जे काम केलं ते फार थोर आहे. तो म्हणाला जे अनुभवाला येते ते सत्य आहे, जे अनुभवाला येत नाही ते खोटं आहे. आणि जे अनुभवाला येते त्याचं मोजमाप करता येतं. त्यातून तो गणित आणि भूमितीकडे वळला. आता या इतक्या सगळ्या तत्वज्ञानांच्या फिलॉसॉफर्सच्या पार्श्वभूमीवर मग सॉक्रेटिस जन्माला आला. आणि सॉक्रेटिसनी तर या जगाचा इतिहासच बदलून टाकला. सॉक्रेटिसने एक शब्द लिहिला नाही आपल्या आयुष्यात, लिहिलंही नाही आणि सांगितलंही नाही. तो फक्त लोकांना प्रश्न विचारत राहिला. गंमत असते, त्याच्या श्रीमंत मित्राकडे अल्बिडियास नावाचा होता, तो गेला आणि जेवताना त्याला म्हणाला तू इतकी संपत्ती मिळवली, याचा उपयोग काय? तर तो अल्बिडियास म्हणाला की यामुळे मला न्यायानं जगता येते. तर त्यांनी तेवढाच शब्द पकडला आणि मला न्याय म्हणजे काय सांग.
आता न्याय या शब्दाचा अर्थ काय? मी सांगतो तुम्हाला, मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक होतो, घटना शिकवत होतो, पण न्यायाचा अर्थ तेव्हा मला सुद्धा सांगता येत नव्हता. आम्ही सुद्धा काय करतो, न्यायालयात मिळतो तो न्याय, न्यायालयात न्याय मिळत नाही, न्यायालयात शिक्षा मिळते, ती शिक्षालय आहेत. हा हा आणि तारीख मिळते किंवा शिक्षा मिळते, न्याय मिळत नाही. मग चालला तो उत्तर देतोय, हा प्रश्न विचारतोय. मग दुसरा एक त्याचा शिष्य होता, तो म्हणाला की न्याय काय आहे? तर न्याय म्हणजे जो सत्ताधारी असतो तो करतो तो न्याय, कारण तुम्ही त्याच्या विरुद्ध बोलूच शकत नाही. तर मोदी म्हणतील तो न्याय, ट्रम्प मोदीला सांगेल तो न्याय, किंवा अदानी यांना सांगेल तो न्याय. तर आपले न्यायाधिकारी सुद्धा समजून घ्या, खासा तो म्हणाला. मग याचा पुढचा प्रश्न, मग गरिबांच्या न्यायाचं काय, असे तो प्रश्न विचारत जायचा. मग न्याय म्हणजे काय, मग मूल्य म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, असं करत करत तो पुढच्याला लक्षात आणून देत होता की तुला काहीच समजत नाही. याला सॉक्रेटिक डायलेक्टिक म्हणतात. अशा पद्धतीनं तो पुढच्याला निरुत्तर करत असे आणि हरवून टाकत असे आणि त्याच्या लक्षात आणून देत असे की त्याला काही समजत नाही. आणि त्याला विचारलं की तुला काय समजते, तर तो शांतपणे म्हणाला मला हे समजते की मला काहीच समजत नाही. हे फार जगप्रसिद्ध वाक्य आहे त्याचं. आय नो व्हॉट आय डू नॉट नो. या सॉक्रेटिसचे हे जे संवाद आहे हे लिहून काढण्याचं काम प्लेटोने केलं, म्हणून ते जिवंत राहिले. हा प्लेटो हाही चमत्कारिक फिलॉसॉफर आहे. त्याचं म्हणणं तर आपल्याकडे अजिबात अलीकडे लागू होत नाही. तो म्हणाला राजसत्तेवर तत्वज्ञ आले पाहिजे, फिलॉसॉफर किंग, ज्याच्याजवळ ज्ञान आहे किंवा पदवी आहे म्हणा आपल्याकडे सध्या आपल्या भाषेत, त्यांनी सत्ता राबवली पाहिजे आणि त्याचं ऐकलं पाहिजे. अज्ञानी माणसाची सत्ता नको. बरं, हे ज्ञानी माणसं निवडायचे कसे, तर त्यांनी 35 वर्षाची शिक्षण पद्धती सांगितली आहे. या शिक्षण पद्धतीत पहिल्या 10 वर्षात इच्छाप्रधान लोक वेगळे करता येतात. त्याच्यासाठी त्यांनी प्रयोग सांगितलेत. जे इच्छाप्रधान लोक आहेत त्यांना व्यापारात टाकलं पाहिजे, कारण ते नफा मिळवतील. पुढची 10 वर्ष उरलेल्याला शिक्षण द्यायचं. त्यात जे भावना प्रधान आहेत ते बाजूला करता येतील, त्यांना लष्करात टाकायचं, कारण त्यांना लढता येतं आणि लढायला भावनाशीलता लागत असतं. त्यानंतर जे उरतील त्यांना 10 वर्ष तत्वज्ञान शिकवलं पाहिजे, गणित शिकवलं पाहिजे. आणि त्यातूनही जे उरतील त्यांना पुढे 5 वर्ष या सगळ्यांशी स्पर्धा करायला लावली पाहिजे आणि सगळ्यांना ते हरवतात हे पाहिलं पाहिजे. जे हरवतील त्यांना सत्तेवर बसवलं पाहिजे. आता यात निवडणुका काही नाही, ज्ञानाची निवड आहे सगळी. हा प्लेटो. आता हा काही ईश्वर वगैरे काही म्हणत नव्हतो, माणूसच म्हणत होतो. जगाचं अंतिम तत्व काय आहे तर माणूसच आहे. तत्वज्ञान आणि ईश्वर सुद्धा कोणी जन्माला घातले, माणसानेच घातले ना. म्हणून माणूस हाच जगाचा आरंभ आणि माणूस हाच जगाचा शेवट आहे. ज्ञानाचाही शेवट तोच आहे, अज्ञानाचा तर तो आहेच. हा प्लेटो. त्यानंतर अरिस्टॉटल झाला. या अरिस्टॉटलनी 450 विषयांवरचे म्हणतो मी, त्या तत्वज्ञानापासून साहित्यशास्त्रापर्यंतचे विषय आहेत. हे तुमचं कॅथर्सिस वगैरे जे आहे ते त्यात आहे. 400 विषयांवरचे बीजग्रंथ लिहिले जे आजही शिकवले जातात.
आजही शिकवले जातात. पण त्या अरिस्टॉटलचं दुर्दैव असं की अलेक्झांडरच्या बापाने त्याची शिक्षक म्हणून नियुक्ती केली आणि अलेक्झांडरला त्यांनी शिक्षण दिलं. अलेक्झांडरने जग जिंकलं, मोठा झाला, आणि आपल्या गुरुला काय द्यायचं, गुरुदक्षिणा म्हणून अरिस्टॉटल ज्या अथेन्स शहरात राहत होता ते शहर जिंकलं, ते त्याच्या नावावर केलं आणि त्यात आपल्या गुरुचा पुतळा उभा केला. पुतळा उभा करण्याचा प्रकार आजचा नाही आहे, तेव्हापासूनचा आहे. आणि आता तर यापेक्षा तो पुतळा मोठा, त्यापेक्षा तो अधिक उंच पुतळे, त्यांनी पुतळा उभा केला. तो अथेन्स मधली जनता इतकी संतापली की आमचा देश ज्याने जिंकला त्याचा पुतळा. तर लोकांनी अलेक्झांडर या अरिस्टॉटलचा इतका तिरस्कार सुरू केला की त्यांनी विष घेतला आणि आत्महत्या केली. सॉक्रेटिसला तर लोकांच्या न्यायालयाने मृत्यूदंड दिला, यांनी स्वतःच आत्महत्या केली. त्यामुळे जे स्वतःला ज्ञानी समजतात, विचारवंत समजतात, तत्वज्ञ समजतात, तर्कज्ञ समजतात, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या वाट्याला, सॉक्रेटिसच्या वाट्याला किंवा अरिस्टॉटलच्या वाट्याला जे येते तेच येऊ शकते. सत्ता बित्ता काही येत नाही, पैसा तर अजिबात येत नाही. कारण हे दरिद्री होते सगळे. सॉक्रेटिसचे शिष्य त्याच्या घरी इथे जेवण आणून द्यायचे, त्याची बायको त्याच्याशी भांडायची की ज्ञानाची जेवढी कीर्ती आणतो त्यापेक्षा थोडासा पैसा त्या घरात आण. हा अरिस्टॉटल. हे ग्रीकांचं जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान ग्रंथरूपानं उपलब्ध होतं. पण पुढे रोमन टोळ्यांनी, इथं एक शॉकिंग गोष्ट आहे, रोमन टोळ्यांनी अथेन्सवर हल्ला केला आणि ग्रीकांचं सगळं तत्वज्ञान नाहीसं करण्याचा प्रयत्न केला, माणसं मारली. तर हे ग्रीकांचं उरलेलं जे तत्वज्ञान आहे या सगळ्या टोळधाडीतून, ते वाचवण्याचं काम कुणी केलं? तर अरबांनी केलं. अल किंदी, इब्न सीमा, इब्न फजल, इब्न रशीद, इब्न मस्काविया, हे अरब तत्वज्ञ जे आहेत यांनी ते सगळे ग्रंथ आपल्या डोक्यावरून उचलून अरबस्तानात आणले आणि ते आपल्या भाषेत भाषांतरित केले. अरबस्तान आणि मध्य आशियाला अज्ञानी समजण्याचं कारण नाही. ही जी मी नावं सांगितली तुम्हाला, यातला प्रत्येक जण स्वतंत्र तत्वज्ञान निर्माण केलेला माणूस आहे. त्यांची तत्वज्ञान सांगायला लागलो तर या व्याख्यान आठवडाभर चालेल. त्यांनी हे ज्ञान जपलं, अरबी भाषेत आणलं. पण पुढे तुम्हाला माहित आहे, म्हणजे भूमिती ही ग्रीकांनी जगाला दिली, बीजगणित अरबांनी आपल्याला दिलं. अल्जिब्रा हा जो शब्द आहे हा अरबी आहे. तेव्हा सगळं ज्ञान आम्हीच आमच्याच विश्वगुरूंनी सगळे तिकडे नेलं असं काही समजण्याचं कारण नाही. त्याला काही तिकडूनही आणता आलं नाही, इकडूनही नेता आलं नाही. प्रश्न सत्य समजून घेतलं पाहिजे आणि ते पचवता आलं पाहिजे. फार अवघड आहे ते पचवणं, पण आपण अपचन असतानाही जगतोच की नाही पुष्कळदा, तसं जगायचं. अरबांनी ते भाषांतरित केलं आणि इस्लामने जेव्हा अरबांवर हल्ले केले आणि त्यांना सांगितलं की इस्लामच्या विरोधात आणि कुराणाच्या विरोधात वेगळं जर काही असेल तर ते जाळून टाकलं पाहिजे, म्हणून इस्लामने ग्रीकांचे ग्रंथ जाळून टाकण्याचा उद्योग सुरू केला. तेव्हा या अरब तत्वज्ञांनी हे ग्रंथ डोक्यावरून युरोपमध्ये नेले आणि मग युरोपमध्ये ज्ञानाचा प्रसार सुरू झाला. आपण ज्या युरोपियन तत्वज्ञानांची किंवा फिलॉसॉफर्सची नावं ऐकतो ते अरबांचं त्याला मिळालेलं दान आहे आणि अरबांनी ते ग्रीकांकडून घेतलेलं ज्ञान आहे. सगळी नावं सांगत नाही,
माझ्याकडे तत्वज्ञानाच्या जगन्मान्य मानले जाणारे 6 कोश आहेत. त्यात 250 लोकांची नाव आहेत. दुःख एवढंच आहे की त्यात एकाही भारतीयाचं नाव नाही. आणि दुसरं दुःख असं आहे की त्यात एकाही स्त्रीचं नाव नाही. फ्रान्सिस बेकन, डेकार्त हे फिलॉसॉफर्स आरंभीचे, यांनी काय सांगितलं? यांनी म्हटलं की ईश्वर काही नसतो, अल्ला बिल्ला काही नसतो, गॉड नसतो. माणसाच्या, पशुपक्षाच्या, झाडा पानात जे चैतन्य असते ते चैतन्य म्हणजेच ईश्वर, त्याची उपासना केली पाहिजे. आपल्या तिबेटमध्ये कन्फ्युशियस झाला, तो चीनमध्ये गेला, त्याने हेच सांगितलं की निसर्गातच परमेश्वर आहे, निसर्गात चैतन्य आहे. तो म्हणाला की खरं ज्ञान कसं असतं? खरं ज्ञान पाण्यासारखं असतं. ते उंचावर असेल तर खाली वाहत जाते. जे वरून खाली वाहत येते ते ज्ञान, जे खालून वर जाते तो अहंकार. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे कन्फ्युशियसने सांगितलं, लाओ त्सेनी हेच सांगितलं. त्यानंतर एक स्पिनोझा नावाचा माणूस, त्यांनीही पाण्यात जे चैतन्य असते त्याला ईश्वर मानलं. त्या स्पिनोझाला आईन्स्टाईनने आपला गुरु मानला. आईन्स्टाईनला जेव्हा विचारलं की तुझा ईश्वर, तू ईश्वर मानतो का? तो म्हणाला मानतो. तर कोणता ईश्वर? तो म्हणाला मी स्पिनोझाचा ईश्वर मानतो. स्पिनोझाचा ईश्वर म्हणजे काय? तो चेतन. चेतन म्हणजे जे जिवंत आहे, सजीव आहे ते. तो म्हणाला शाप देणारा, आशीर्वाद देणारा, हे मला मान्य नाही, खोटं आहे. बरं, आईन्स्टाईनच्या विद्वत्तेला कोण आव्हान देऊ शकतो आज? नाही देत आहेत. स्पिनोझा. त्यानंतर एक चमत्कारिक, हा कांटचं मगाशी मी सांगितलं. हा कांट म्हणाला की तत्वज्ञान जसं खोटं असते, हे उलट आहे थोडस. तत्वज्ञान जसं खोटं असते तसा तर्कही लंगडा असू शकतो. कारण माझा तर्क आणि तुमचा तर्क वेगळा असू शकतो ना. माझ्यापेक्षा तुम्ही बुद्धिमान असू शकता, तुमचा तर्क आणखी पुढे जाईल, माझा मागे राहील. त्यामुळं त्यांनी तर्काच्या शुद्धतेवर ग्रंथ लिहिले. आता इथे पुष्कळ लेखक बसलेले आहेत, त्यांची पुस्तकंही खपतात, असं आपण पाहतो. हा कांट इतका विद्वान होता, त्यांनी क्रिटिक ऑफ प्युअर रिझन नावाचा ग्रंथ लिहिला. तो 800 शब्दांचा आहे. तो त्यांनी छपाईला दिला तर 3 वर्ष मुद्रकाने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. 6 वर्षानंतर तो प्रकाशित झाला तेव्हा कांट मेला होता आणि 6 वर्षात त्याच्या फक्त 3 कॉपीज खपल्या होत्या. पुढल्या काळात कांटनी जग व्यापून टाकलं. जगाच्या सगळ्या ज्ञानावर, ज्ञानक्षेत्रावर कांटचा प्रभाव राहिला. एक निश्चय आला. तो निश्चय आपल्यापेक्षा पूर्णपणे विरोधात फिलॉसॉफर होता. तो म्हणाला की सत्य नाही, ईश्वर नाही, काही नाही. काय खरं आहे तर सामर्थ्य हेच खरं आहे. सुपरमॅनची कल्पना मांडली. तो म्हणाला दया, क्षमा, शांती हे पाप आहे. कारण दया, क्षमा, शांती आणि इतरांना मदत करण्याची आपली जी वृत्ती आहे ते आपलं मन दुबळं बनवते. ते दुबळं बनवणारं जे आहे ते आपण आपलं मानू नये, सामर्थ्यवान बनवेल ते आपलं बांधलं पाहिजे. म्हणून सुपरमॅनची कल्पना मांडली. त्याचेही ग्रंथ आज उपलब्ध आहेत.
आणि फार सन्मानपूर्वक वाचले जातात. काही लोक तर असं म्हणतात की नेपोलियन ही त्याचीच निर्मिती आहे सुपरमॅनची. पुढे मग सगळ्यांची नावं सांगत नाही, घेत नाही, कारण त्यातली बरंच माहिती आहे. मार्क्स आहे, फ्राईड आहे, माओ त्से-तुंग आहे, अगदी अलीकडच्या काळामध्ये सार्त्र आहे, कामू आहे, सिग्मंड फ्राईड आहे. कोणाकोणाची नावं घ्यायची. पुष्कळशी शास्त्रज्ञ ते चमत्कारिकच आहेत. एक डिमॉक्रिटिस नावाचा ग्रीक शास्त्रज्ञ झाला. तो म्हणाला पृथ्वी अणुपासून बनलेली आहे. तर आमच्यातले विद्वान म्हणायचे की आमचा कणालही तेच म्हणाला की कणांपासून अरे त्याचा अणू हा जड जगताचा भाग होता. आपल्या कणादाचा अणू हा ब्रह्मचैतन्याचा भाग होता. पण नाही, ते आपण याचं कारण खूपदा माझ्यासारख्याच्या विचारांमध्येच गोंधळ असतो. आणि आम्ही या गोंधळातून जे जन्माला येते त्यालाच अंतिम सत्य मानतो. आपल्यापैकी प्रत्येकाने याचा विचार करायचा की आपली श्रद्धा कशावर आहे. आपण कोणाचं ऐकतो, कोणाचं मानतो. गांधीचं मानतो, टिळकांचं मानतो, ज्योतिबांचं मानतो, आंबेडकरांचं मानतो, हेडगेवारचं मानतो, कोणाचं मानतो. बरं, ज्यांची नावं आम्ही फार आदरानं घेतो त्यांचं तरी आम्ही कुठे ऐकतो. आम्ही कुठे वेदांचं ऐकलंय. लोकमान्य टिळक म्हणाले, हिंदू कोण, ज्यांनी वेद आपले मानले ते. अरे अरे पाहिले सुद्धा नाही ना वेद आमच्या लोकांनी. वाचण्याची गोष्ट आणखी दूरच आहे. किती लोकांनी वेद पाहिलेत. मी तुम्हाला सांगतो, मुल्ला मौलवी मला भेटले असे आहेत की ज्यांनी कुराण वाचलेलं नाही पूर्ण. त्यांना हदीसची संख्या माहीत नाही. मौलाना आझादांनी कुराणाचा जो वेगळा अर्थ लावला तो त्यांना ठाऊक नाही. अज्ञान हा फक्त हिंदूंचा अधिकार नाही, तो जगातल्या सर्व धर्माच्या लोकांचा अधिकार आहे. आणि तो अधिकार बहुमतात असतो जनरली. ज्ञानी माणसं नेहमीच अल्पसंख्य असतात. स्पेंगलर नावाचा एक तत्वज्ञ होता. त्याला असं विचारलं की या अज्ञानाच्या विरुद्ध क्रांती केव्हा होईल. तर तो म्हणाला की समाजामध्ये ज्ञानी माणसं अल्पसंख्य असतात, अडाणीच बहुसंख्य असतात. आणि हा जो अडाण्यांचा मोठा वर्ग असतो तो स्वतःला ज्ञानवंत समजत असतो आणि ते खऱ्या ज्ञानवंतालाच मूर्ख असं मानतात आणि सॉक्रेटिसला बळी देतात. तो म्हणाला या अल्पसंख्य ज्ञानवंतांची संख्या थोडीशी जर वाढली आणि त्यांच्यामध्ये आत्मचैतन्य जागे झालं तर ते समाजाला घेऊन पुढे जातात. तेव्हा क्रांती होतं. तेव्हा देश स्वतंत्र झाला आपला. त्यातून स्वातंत्र्य झालं. मला जाता जाता शेवटी एक गोष्ट सांगितली पाहिजे. मी आपल्या देशातल्या नेत्यांचाही अभ्यास थोडाफार करतो. आपले नेहरू वैज्ञानिक विचारांचे होते, वैज्ञानिक विचारांचे होते, सेक्युलर व्हायचे मताचे होते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्यांना बीबीसीनी त्यांची मुलाखत घेऊन त्यांना प्रश्न विचारला, तुमच्या देशासमोरचा सर्वात मोठा प्रश्न कोणता. तर ते म्हणाले प्रश्न खूप आहेत, दारिद्र्य आहे, उपासमार आहे, ते औद्योगिकरण नाही, काही नाही. तो बीबीसी वाल्याला असं म्हणाला, नेहरू असं म्हणाले की तुम्ही आमच्यावर जेव्हा राज्य केलं तेव्हा आमच्या देशाची संपत्ती जगात 27% इतकी मोठी होती.
तुम्ही हा देश सोडला तेव्हा आमच्या देशातली संपत्ती 1% कमी झाली. ही गोष्ट पवार शशी थरूरनेही BBC वाल्यांना ऐकवली. प्रश्न खूप आहेत, पण तुम्हाला खरा महत्वाचा प्रश्न याहून वेगळा आहे. हे प्रश्न आम्ही सोडून घेऊ. खरा प्रश्न धर्मावर आंधळी श्रद्धा ठेवणाऱ्या या देशातल्या लोकांचं सेक्युलर राष्ट्रात रूपांतर कसं करायचं, हा माझ्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यांनी 15-16 वर्ष आयुष्यात ते प्रयत्न केले. त्या पश्चात इंदिरा गांधींनी केले, शास्त्रीजींनी केले, राजीव गांधींनी केले. पण आता नाशिक नंतर कुंभमेळा, आपल्या तिथून आता नाशिकला कुंभमेळा होत आहे. आता तो वाईला भरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. जरा लक्ष द्या ना, आपल्या वैनगंगा नदीच्या काठावरही एखादा मार्कंड्याला कुंभमेळा भरवता येईल ना आपल्याला. म्हणजे जग ज्ञानाकडून अज्ञानाकडे जाते का अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाते, हाच प्रश्न आहे. परवा इराणने दाखवून दिलं की आम्ही अमेरिकेलाही हरवू शकतो. ज्ञान सांगून समजत नाही, त्या अनुभवालाच यावं लागतं. आता इराणला सगळे भितातच ना, मग त्या मेलोनीला जाऊन चॉकलेट खिलवावंच लागते आपल्याला. ते हे जे आहे हे समजून घ्या. मी माझ्या ज्ञानाचं प्रदर्शन करायला हे तुमच्याशी बोललो नाही, किंवा मला तत्वज्ञानातलं सगळं समजते म्हणून मी बोललो नाही. पण हे वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की रे, आपण किती विसंगत जगतो. आपण ज्ञानाच्या दिशेने जात आहोत का? आता आपल्या अभ्यासक्रमात मनुस्मृती येते आहे, चांगला. उद्या पुराण येतील. कुठे चाललो आहोत आपण? काय एकही तत्वज्ञ आपल्या इथं नाही. आमच्याकडे संत आहेत, महात्मे आहेत, महापुरुष आहेत, लोकनेते आहेत. गांधी फिलॉसॉफर का नाही? आपल्या देशात 2च फिलॉसॉफर झाले, एक गौतम बुद्ध आणि दुसरा शंकराचार्य. नंतरचे सारे संत झाले, संत महात्मे झाले. काय झाले? विज्ञानाचा शोध कसा लागावा नाही आपल्याकडे. आणि विज्ञानाचा शोध नसताना तुकारामाला विमान कसं आलं? नाही, विचार करायचा की नाही आपण? अंधश्रद्धेचे आपण बळी आहोत. या अंधश्रद्धेच्या जंजाळातून आपण जेवढ्या लवकर बाहेर पडू आणि विज्ञानाच्या दिशेनं, ज्ञानाच्या दिशेनं, तर्काच्या दिशेनं जाऊ, आणि जे तर्काला पटेल तेच मान्य करील, तर्कात जे बसत नाही ते मी अमान्य करीन. मग ते कुठल्याही संतानं सांगितलेलं असो, कुठल्याही महापुरुषानं सांगितलं असो. बुद्ध तर म्हणाला की मी सांगतो त्यावरही विश्वास ठेवू नका. तुम्हाला पटलं तर घ्या, तुमच्या अनुभवाला आलं तर घ्या, नाही तर घेऊ नका. अरे, आपल्याकडे झाले नाही, पण आम्ही त्यांचं ते नाही घेतलं. आम्ही त्यांचे ते लाल वस्त्र घेतले आणि उपास तापास घेतले, ज्ञान नाही घेतलं. ज्ञान नाही घेतलं. फिलॉसॉफी या शब्दाचा अर्थच ज्ञानाची आवड. फिलो म्हणजे आवड, सोफिया म्हणजे ज्ञान. ही ज्ञानाची आवड यावी, तर्काची आवड यावी, आणि अनुभवाच्या आधारे कोणत्याही मोठ्या माणसानं काहीही सांगितलं असलं तरी ते तपासून घ्यावं आणि त्या आपल्या अनुभवाच्या कसोटीवर उतरत नसेल तर बाजूला फेकावं. आमच्याकडे
तुम्ही आपली बहुतेक सगळ्यांनी सेवाग्रामची कुटी पाहिली आहे. 100 रुपयात बांधली होती गांधी. 100 रुपयात. बजाजनं सांगितलं होतं की 100 रुपयापेक्षा 1 रुपया जास्त खर्च करायचा नाही. ते झोपडीत बसून तो देशाचं राजकारण करत होता ना. झोपडीत बसून देशाचं राजकारण करत होता. त्यामुळे ज्ञान हे अज्ञानावर मात करू शकतं. आणि त्यांनी कोणाला हरवलं तर जगात ज्यांचं साम्राज्य होतं त्यांना हरवलं. कधीतरी हे वास्तव समजून घेतलं पाहिजे. आणि हे वास्तव फक्त तत्वज्ञानाच्या संतांच्या शिकवणीतच नाही, समाजकारणात, धर्मकारणात, राजकारणात सुद्धा समजून घेतलं पाहिजे. असत्य फार लवकर पसरते. असत्य फार लवकर माणसं जाळ्यात घेते. सत्य ही खरं म्हणजे भीतीदायकच गोष्ट आहे. सत्याचीच भीती वाटते माणसांना. आपल्या देशामध्ये अलीकडे लोक बोलत नाहीत किंवा वर्तमानपत्र लिहित नाहीत ना, त्याचं कारण हे आहे, सत्याची भीती आहे. त्यामुळं ज्यांना असत्यात सुखी व्हायचं आहे त्यांना तसं राहण्याचा हक्क आपल्या घटनेनं दिला आहे. पण ज्ञानानं पुढे ज्यांना जायचं आहे त्यांना तसं जाण्याचाही अधिकार दिलेला आहे. यातलं काय निवडायचं ते आपण निवडायचं.